कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आहो, हे घ्या मोबाईल, घड्याळ, रुमाल सगळं विसरता तुम्ही। विसरलो मी? शक्य आहे का मित्र? इतकी वर्ष झाली ऑफिसला जाताना प्रत्येक गोष्ट तू स्वतः हातात आणून देतेस, मी कसं विसरेन? हो ना? मग माझ्यासाठी 2 मिनिटं काढा। तुझ्यासाठी अख्खा दिवस काढायला तयार आहे। सिरियसली? चल, आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करतो। ईशानी रिमाला शाळेत सोडूया आणि मग आपण घरी येऊया। एवढं सगळं करण्याची गरज नाहीये, मला फक्त बोलायचं तुमच्याशी, बाबांविषयी बोलायचंय। काल तुम्ही म्हणाला होता ना, तुम्ही विचार कराल बाबांना घरी परत आणण्याबद्दल। तुम्ही केला का विचार? तुम्हाला नाही का वाटत बाबांनी घरी परत यायला हवं? फाल्गुनी ताई आणि तेजस भाऊजी तुमची काहीच चूक नसताना तुम्हाला दोष देतात, याचं वाईट वाटतं की नाही तुम्हाला? मग बाबांना सुद्धा तसंच वाईट वाटतंय? नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं की त्यांची काही चूकच नाहीये, त्यांनी चूक केली, पण त्यांनी ती चूक कबूल सुद्धा केली आहे। आणि तरी आपण त्यांना गुन्हेगार म्हणून असं त्यांच्या माणसांपासून, त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवतोय। हा गुन्हा नाहीये का? आपल्याला कोणी हक्क दिलाय हे सगळं करण्याचा? मला खरंच असं वाटतं, ह्या वयात त्यांनी त्यांच्या माणसांबरोबर राहायला हवं, त्यांच्या घरात राहायला हवं, त्यांच्या कुटुंबासोबत। मित्र, पण बाबांनी जे केलंय ते घरातलं कोणीही नाही विसरू शकत। तुला अजूनही असं वाटतं की बाबा पुन्हा केदार काकाला काहीतरी त्रास देतील? फाल्गुनी आणि तेजसच्या मनात भीती आहे की आपण सावध राहतो। बाबांनी त्यांच्या सख्ख्या भावाला त्रास दिला तर ते आपल्याला सुद्धा त्रास देतील। पण तुम्हाला तर माहिती आहे ना, बाबा असं कधीच करू शकत नाही। बाबा त्यांना कधीच त्रास देऊ शकत नाही। इतक्या वर्षात त्यांनी कधीतरी तेजस भाऊजी किंवा फाल्गुनी ताईंना त्रास दिलाय? कधीतरी सावत्र वागणूक दिली आहे? तेजस भाऊजी आणि फाल्गुनी ताईंनी बाबांबद्दल मनात गैरसमज करून घेतलाय आणि बाबांना ह्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतोय। तसा त्या दोघांनी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला ना, तसाच बाबांबद्दल गैरसमज करून घेतलाय। आणि आता हे कुठेतरी थांबवायला हवं। प्लीज तुम्ही तरी समजून घ्या। ठीक आहे, बोलतो सगळ्यांची। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।